ऐका ना. कंप्लीट 5 झालं मी परिचय आहे माहिती काय. वाटेकर साहेब ऐका ना. हॅलो. बोला. रड नका, तुम्हीच करते धरते गावामध्ये. हॅलो. तसं नाही, जर दखलच घ्यायला कोण तयार नसेल तर काय करायचं मग सांगा बरं तुम्ही. नाही दखल तुम्ही गावाच्या बाहेर या. कसं आहे माहितीये का, इतकं पाणी आलंय, अर्ध गाव बुडाले म्हणल्यानंतर, पत्रे बुडालेत म्हणल्यानंतर थोडी रिस्क आहे. हॅलो. हॅलो. बोला ना. तुम्ही गावाच्या बाहेर या रावसाहेब. नाही हा? का मी काय गावाच्या बाहेर येणार नाही. नाही गावातला तुम्ही- माणूस बी येणार नाही. ऐका ना, जे राहिलेत का त्यातला एक माणूस बी येणार नाही, मी येणार नाही. नाही तुमचे गावकरी तुमचं ऐकते. तुम्ही इतके दिवस झाले गावात सगळ्या लोकांना सगळे मार्गदर्शन केलंय, सूचना दिल्यात, सगळे अपडेट पोहोचलेत त्यांच्यापर्यंत, वरच्या या त्या गाव लेवलला सगळं काम केलंय गावामध्ये. आणि तुम्हीच धीर सोडायचं म्हणल्यानंतर ते लोक काय करणार. बरोबर आहे. काय माहिती का, अहो इतकं आता मी सांगतो, मी कम्प्लीट ज्या दिवशी 2-2 दिवस आम्हाला रिकामं 2 दिवस पाणी सारखं लगातार 15 दिवस झाले. बरोबर आहे का. ज्या दिवशी गावात पाणी आले का त्या दिवशी मी अक्षरशः 2, 3, 4 वाजेपर्यंत झोपलेलो नाही. नाही साहेब ऐका, बरोबर आहे, झोप उडालेली सगळी लईच अवघड आहे. म्हणजे आम्हाला इकडे चिंता पडत, एखाद दिवस पाऊस वाढल्यावर म्हणल्यावर विचार करा ना, तुम्ही त्या गावात राहतात. आम्ही तुमच्यापासून इतके लांब असून आम्हाला धडकी भरती असा पाऊस पडलाय मागच्या काही दिवसात. आम्हाला सुद्धा रात्रीच्या वेळी म्हणजे बेकार वाटायचं. तर तुम्ही तर तिथं एक लक्षात घ्या, आपल्याला गावाने बिनविरोध पद दिलंय, बरोबर. आपण त्या गावाचं काहीतरी देणं लागतो. बरोबर. आणि समजा ह्या लोकांचे जर इथे हाल असतील. नाही हाल आहे तर प्रचंड. काय प्रशासन फक्त गावाच्या बाहेर काढल्याशिवाय काय मला वाटत नाही. काय तिथं काय व्यवस्था केली, तिथं काय सुविधा आहेत, काय आहे का तिथं, कोणी लक्ष देत आहे का. राजेगावला नुसतं म्हणजे काय, आता 4 वेळा उघडून दिल्यात. म्हणजे राजेगावचे गावकरी त्यांचे उपकार मानाचे एवढे कमीच आहेत. आपले सहकार्य करते भावकीचे लोक, डॉक्टर जनक असेल, बरेच जण आहेत म्हणजे नाव घेण्यासारखे. त्यांचं भरपूर सहकार्य आहे. जे लोक राहायला गेलेत का त्यांना ते खाण्यापिण्याचं, चहा बिस्किट सगळं पुरवतात. म्हणजे असं म्हणजे आपली जनता जी आहे का यांचा काही प्रश्न नाही. बरोबर. पण काय आहे माहिती का, 2019 पासून शेरसाहेब आहे का, 2019 पासून मी रस्त्याची फाईल म्हणजे नंबरची, त्या रस्त्याला नंबर मिळावा म्हणून बरोबर वैयक्तिक कमीत कमी 1 लाख रुपये खर्च केलाय मी. 2दा मुंबईपर्यंत ती फाईल गेली, 2दा म्हणजे नेऊन घातली मी स्वतः, मी माझा एक सहकारी गावातला मेंबर कृष्णा नेरकर म्हणून. आणि मग ह्यांचा 6 महिन्याला शासनाचा GR बदलतो, बपत्रकच चेंज झालं, कुठं ह्या अनुसार तुमचा प्रस्ताव आला नाही, असं म्हणून आज 5-6 वर्षापासून तो प्रस्ताव परत येतोय. आता परत आम्ही त्या प्रस्तावाच्या मागे लागलो. आता आणि तेच चालू आहे. आज आमदार साहेब आलते, मी त्या चिखलात आमदार साहेबाला तरा करून त्यांच्या PAचा विरोध असताना, आमदार साहेबाच्या कानावर त्यांच्या काय कल्पना नाही त्यांना या गोष्टीची, विरोध असताना त्या चिखलाच्या कम्प्लीट मांड्या इतकाला ट्रॅक्टरचे चाकं गेलेत बघा त्या रस्त्याने. त्या रस्त्याने मी गाडी बैलामध्ये आमदार साहेबाला त्या अर्ध्या रस्त्यापर्यंत नेलं. तिथून पुन्हा जा म्हणलं परत. आता गावात तर नेऊन तर काय करायचं, त्यांना जे महत्वाचं मला दाखवायचं होतं ते त्यांना दाखवलंय. बरोबर. ते आता आज पॉझिटिव्ह बी बोललेत. पण मला वाईट काय वाटतंय, एखाद्या गोष्टीला 5-6-10 वर्ष लागतात. ह्यो लढा आमचे बंधू श्रीहरी पाटेकर यांनी त्या रस्त्याचा मुद्दा 2098 ला घेतलेला आहे. बरोबर. 98 पासून त्या रस्त्याचं भांडण चालू आहे. म्हणजे किंवा तो रस्ता व्हावा काय, हे सगळ्याची मानसिकता गाववाल्याची. आणि आज कुठं 25 चालू आहे, 98 कुठं 25 कुठं. 98 ला मी होतो 10-12 वर्षाचा. म्हणजे त्यावेळेस उचलून ते बघतो. आणि जर या गावाच्या दुर्दशा जर मिळत नसेल तर आमच्यात बदलच काय. लयच अवस्था. आमच्या गावाला गावच नाव देऊ नये मी तर म्हणतो. बरोबर. जो रस्ता व्हायला पाहिजे तो झाल्यावर ही इतकी परिस्थिती येणार. विनाकारण इकडून पाण्यातून रस्ता करून दिला. आता जर बघितलं का तुम्हाला ते व्हिडिओ टाकतो मी, शपथ इमानदारनी माझं गावचं तळ इतकं पाणी. तुम्हाला ते व्हिडिओ टाकतो. बाहेर अवघड असं.
आता मी तुम्हाला व्हिडिओ जे टाकलेत का ते गावातलेत हा. हा हा आता मी तुम्हाला येताना ज्या चेपोर बसून ज्या पाण्यातून आलोय का हा 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 ते व्हिडिओ तुम्हाला टाकतो मी. बर 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 टाका टाका. म्हणजे मग ही अशी परिस्थिती शेरे साहेब आता काय रडायला यायला का मी काय लहान नाही समजा. नाही, बरोबर नाही नाही अहो, पण एवढंच गैरवरून परिस्थिती येत काय नाही म्हणतोय? कोणाला. व्यथा म्हणजे जे भोगतोय आता तुम्हाला सगळं उगाच येत नाही तुम्हाला डोळ्यात पाणी कोणाच्या. त्या हॅलो हॅलो विषय माझाच नाही बरं का. हा मी तुम्हाला त्या महिलांचा व्हिडिओ टाकला बाय असं रडल्या तो आमदार पुढं. बरोबर आहे बरोबर आहे. मग काय आहे समजा इतकं काय आहे म्हणजे. नाही नाही अवघड परिस्थिती झाली हो. बरं नाही, आता तुम्ही सध्या कुठं इथं गावातच आहे. गावातच आहेत का? मग आता तुम्ही बाहेर या असं वाटतं इतकं पाणी आलं म्हणल्यानंतर. मधलं जे जुनं गाव आहे तिथं आणखीन पाणी आलेलं नाही संध्याकाळी येऊ शकते. आम्ही आपलं स्लापूर याच्यावर थांबणार आहे. नाही नाही तसं करू नका. आमची तयारी मनाची. आणखीन गावात म्हणजे मधल्या गावात जे त्याकडे का जुनं आपलं गड्या बिड्या म्हणते ते बरोबर आहे बरोबर. तिथं आणखीन पाणी नाही आलं. हे गावाच्या भोवतालचे जेवढे घर आहेत ते जवळपास पाण्यात गेलेत. बर बर. आता गावकरी किती आले तिकडं आपल्या शाळेमध्ये ह्याच्या राजेगावच्या स्थलांतर काय किती नाही झाले? आम्ही काय केलंय वयोवृद्ध लोक बर बर आणि गरोदर माता वगैरे किंवा आजारी लहान मुलं जे काय त्यांना जातील पाठवलंय. तेवढे लोक आम्ही बाहेर काढलेत. जवळपास गावात 80% तरुण लोकच आहेत. थोडेफार लेकरं वगैरे असतील लहान लहान मुली सोबतची. बर 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 बर. पण आता ऐकायला भेटलं की पाणी कमी होणार आहे मग कशाला दादा आणि तरी काय सोपं आहे का नाही, राहणार पाणी कमी झालंय वरून पण आता बघा ना कालचं पाणी सुटलेलं आता वाढायला लागलंय म्हणल्यानंतर हो 3-1 आपल्याला अंदाज लावता येत नाही ना पाणी अजून किती येऊ शकतंय काय. बरोबर आहे का नाही. वरून बंद केलंय पण कालचं पाण्याचा जो तिथून सोडलेला विसर्ग आहे तो जर कमी जास्त झालेला असला माग असला आता पोहोचत असला वाढत असलं तर तुम्ही म्हणता दादा कालच्या पेक्षा रात्रीच्या पेक्षा परिस्थिती हे म्हणजे कालचं पाणी आता आलंय रात्री सोडलेलं उशिरा. नाही आता बघा पाणी वर. हा म्हणजे ही परिस्थिती म्हणायचं. कालचं पाणी कालच वाढलं नाही ना आपल्याला. नाही काल नाही वाढलं. कालचं काल आलं पण आज रात्री सोडलेलं पाणी आता आलंय. हा रात्री सोडलेलं म्हणजे रात्री 3:18 सोडलं होतं. 3:18 पाणी सोडलं होतं पण काय इतर जे फ्लो आहे का नद्या नरोळा बिरोळा किंवा आपल्यासारख्या ओढे बरोबर असला जवळपास 17,000 फ्लो. बरोबर आहे बरोबर. म्हणजे ते 3:89 पर्यंत. हा 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 हो कारण मंगरुळ बंधाऱ्याचा अपडेट आहे 3:89. बरोबर आहे बरोबर आहे. आणि रात्री ज्या वेळेस आता सकाळी जे बंद केलंय त्यावेळेस आता तरी बी 3 पेक्षा कमी होत नाही ती. जरी कमी केलं असलं तरी नाही कमी होत कारण यांना छोट्या छोट्या नद्या वड्याचं पाणी जोडलेलं आहे ते पाणी वाढतंयच ना. किमान उद्या संध्याकाळपर्यंत तरी पाणी कमी होत नाही होत नाही. त्याच्यामुळे मला वाटतंय अजून काही लोकांना बाहेर यायला पाहिजे. नाही काय नाही. हे बघा आमच्या गावात आमच्या टेकडावर जुने वाडीत हा 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 पडके झाले ते आता आम्ही सोडून दिलेत. हा तिथे जाऊन थांबता येईल काय. बरोबर आम्हाला येता येते का तिकडे आता जरी झालं तर? नाही नका सही घेऊ नका कारण पाण्यातून मीच आता आलोय का किती वाट होती तुम्हाला ती व्हिडिओ टाकतो मी. तुम्ही सुद्धा घाबरता. बरं आणि मधून जवळपास 3.5-4 किलोमीटर चलत यावं लागतंय. चिखल आहे मरणाचा चिखल आहे. हे सोपं नाही. आता आमच्या नशिबाला म्हणून आम्ही खेळतो तुम्ही कशाला बेजार होता. तुम्हाला कालच या म्हणून मी अशोकला शिवनाथला त्यांचे मला फोन आला त्यांना सांगितलं होतं यायचं म्हणलं कालच या. आज मी तुम्हाला या म्हणू शकत नाही. बरोबर आहे बरोबर. आम्ही तुम्हाला लागेल तेवढी मदत आमच्याकडून काय लागते ना आम्ही करू. आमच्या शाळेत या. तुमची मदत तुम्हाला सांगू का ऐका ना तुमच्याकडे जी ताकद आहे लेखणीची 100% तिचीच मदत करा बाकी मला अपेक्षा नाही. 100% काय अडचण. कारण की परिस्थिती काय जबाबदारी मला वाटतं मायला आपल्या गावाने या विनोदी म्हणजे विश्वास टाकला आपल्या. बरोबर याचं वाईट वाटतं काहीच नाही. आणि काय ते कुणी पुढं व्हायचं कुणी करायचं बरं अडाणी लोक आहेत ना समजत काय त्यांच्याकडून अपेक्षा त्यांनी कोणतरी पुढे व्हा आपण सुशिक्षित आहेत आपल्याला कळतंय. बरोबर मग ह्या गोष्टीचं दुःख होतं बघा काहीच नाही. हे काय बघा मग यात हे रडणं बिडणं म्हणजे आता येतंय बघा विलाज नाही. का आलं तुम्ही पण का आलं ते बी सांगतो का आलं ते सांगतो. कारण काय वेळोवेळी पहिल्यापासून तुम्ही फॉलोअप घेतला कुठेतरी तुमच्यापाशी आपलेपणाची जाणीव झाली. तुम्हाला 100% काय सुटलं माणूस कोणापाशी रोडून का उभे आहे कोण काय देणार आहे. नाही कोण काय देणार आहे. आम्ही सोबत आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला 100% आता हे वसरल्यानंतर तुमच्या लेखणीने आमची ताकद वाढवा. 100% हे वसरल्यानंतर सुद्धा आपण ते जे रस्त्याचा जो लढा आहे तो तीव्र करू अजून 100% करू.
आणि ह्याच्यात सुद्धा आपण कसं आपल्याला सांभाळता येईल सगळ्या गोष्टी ते 100% करू आपल्या ह्याच्यानुसार. धन्यवाद धन्यवाद साहेब. काय अडचण नाही. चालतं चालतं. काळजी घ्या, वाटल्यास या बाहेर. त्याला फोन करीन मी, काय अडचण आली तुम्हाला तर. ठीक आहे. चालतंय. मला काय करा, घरात म्हणजे घर पाण्यात गेलेले 2-3 फोटो टाका. आता टाकलेत मी तुम्हाला सगळे फोटो टाकले का? बरं ठीक आहे. आणि तुम्हाला ते बी टाकतो, तुम्हाला तुम्हाला जिथून येतोच का आम्ही तेव्हा ते फोटो टाकतो, त्या पाण्यातून येतो. टाका. हो.